पंढरपूर तालुका पंचायत समितीचे सभापती डॉक्टर शुभम आगावणे यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले केंद्राचे केंद्र प्रमुख सुरवशे साहेब, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सदस्य मोहन खरात, त्याचप्रमाणे मोहन काका गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे, माजी अध्यक्ष पंकज गावडे हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि प्रशालेच्या वतीनं सभापती महोदयांचा स्वागतपर सत्कार या ठिकाणी प्रशालेचे मुख्याध्यापक गायकवाड गुरुजी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। श्रावण महिन्यामध्ये आनंददायी वातावरण असते आणि अशाच या निसर्गरम्य वातावरणामध्ये पंढरपूर तालुक्याचे सभापती माननीय डॉक्टर शुभम आगावणे साहेब हे या शाळेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी शुभेच्छा भेट आणि सदिच्छा भेट देण्यासाठी आले। मी त्यांचा मनापासून आभार मानतो की पंढरपूर तालुक्यामध्ये ज्यावेळी सभापतीचा चार्ज घेतला तेव्हापासून सभापती साहेबांनी कितीतरी कामं आहेत, रस्ते विकास, त्याबरोबर त्यांनी आपल्या मनामनात आणि लहान मुलांचा विचार करून त्यांनी शैक्षणिक विकास हे करणं गरजेचं आहे असं तळमळीचं वातावरण आणि GR आणि सूचना त्यांनी केल्या। त्यानुसार आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्यांच्या सूचनाचा आदर करून प्रशासन चालवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्याचबरोबर सभापती साहेबांचे आणि पुढचे ऋणानुबंध आहेत, त्यांचे स्नेहही त्यांचा जास्त आहे आणि त्यांना असे वाटले की हे माझं गाव आहे आणि माझी शाळा आणि सभापती या नात्यानं मला काय करता येईल यासाठी त्यांचा जीवापाड प्रयत्न असतो। तर अशा सभापती साहेबांना तुम्ही आमच्या शाळेत आला आणि आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर वर्ग तपासला, त्याचबरोबर हे सुंदर आणि चकाचक भिंती, ग्रीन बोर्ड असणारे फळे आणि समोर असणारं मैदान हे आम्हाला पुरेसं आहेच, पण याच्यामध्ये स्वच्छता यासाठी काही सभापतीच्या विचारातून काय शिपाई मिळाला तरी ग्रामपंचायत मार्फत एक चांगला सुंदर कार्यक्रम होईल। कारण लहान मुलांना झाडू मारावा लागतो, तो आम्ही घेतो, तो एक शिक्षणाचा भागच आहे। त्याचबरोबर ह्या प्रांगणामध्ये एक स्टेज आहे, गाव जागृत असल्यासारखं वाटतं। संपूर्ण महिला आणि पुरुष एक कार्यक्रम घेतात, जयंती उत्सव असतो त्यावेळेस हे मैदान वापरलं जातं। तर अशा मैदानावरती एखादा कलामंच किंवा सांस्कृतिक भवन असं जर दिलं तर आणखीन या जिल्हा परिषद शाळेमध्ये आणखीन भर होईल आणि सुंदरतेमध्ये वाढ होईल आणि शाळा म्हणजे जीवन शाळा या मुलांना या शाळेतलं वातावरण आणि जीवनात सामाजिक स्वरूप कसं करतात बरेचसे प्रयत्न होतील। त्याचबरोबर 50% कंपाऊंड आहे, आणखीन एक 60 मीटरचं आणखीन एक वॉल कंपाऊंड जर दिला तर आणखीन बंदिस्त होईल। गावातील काही गरजू लोकांना शौच म्हणजे संडासला जावं लागतंय, तर ते या शाळेचा परिसराचा वापर करतात। तर हे शैक्षणिक बाबीमध्ये आहेत। त्याचबरोबर आमच्या शाळेसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छ पाणी आहे, पंचायत समिती पंढरपूर यांनी ते दिलेलं आहे आणि ते आमचं सर्व काही व्यवस्थित आहे। तुम्ही दिलेली काही देणगी आणि तुम्ही दिलेलं विकासाचं काम आम्ही निश्चितपणे योग्य मार्गाने लावू। आपण आलात आज काहीतरी द्यावं असे मी तुम्हाला मुख्याध्यापक म्हणून मी विनंती करतो। धन्यवाद। प्राथमिक केंद्र शाळेला भेट देण्यासाठी आलेले पंढरपूर पंचायत समितीचे सभापती
माननीय डॉक्टर शुभम आगावणे साहेब दिली, त्यानुसार गुणवत्ता वाढीसाठी एक शासनाचे उपक्रम राबवण्याचा शिक्षकही प्रयत्न करतात, परंतु वरून जे उपक्रम आहेत ते तुम्ही राबवायचा आम्हाला म्हणजे सल्ला द्या. विविध म्हणजे सभा मंडपासहित सांस्कृतिक कार्यक्रमांना भर पोहोचेल. खरं तर आपल्या पंढरपूर तालुक्याचं भाग्य मोठं आहे की एक डॉक्टर दर्जाचे सभापती आपल्याला मिळालेले आहेत आणि सभापती साहेब यांच्या पहिल्याच मीटिंगला नवीन केंद्रप्रमुख म्हणून मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेस शिक्षकाबद्दल आणि शिक्षणाबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केले तर ते विचार ऐकून मी खरोखरच प्रभावित झालेलो आहे. कारण सभापती वगैरे झाल्यानंतर त्यांच्यापुढे एवढ्या समस्या असतात, एवढे विषय असतात की बऱ्याच सभापतींना या विषयाकडे शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो, पण सभापती साहेबांनी खास आवर्जून शिक्षण या विषयाकडे लक्ष दिलेलं आहे आणि शाळेवर व्हिजिट देऊन विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत आलेली आहे याची चाचपणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. याच्यावरून आपल्याला ही गोष्ट दिसून येते की शिक्षणाबद्दल त्यांना प्रचंड आस्था आहे, कारण ते स्वतः एक उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की आपल्या शाळेच्या काही समस्या असतील तर ते आपण मांडाव्यात. ॲज अ केंद्र प्रमुख मी आपल्या केंद्रामार्फत एक मोठी समस्या आहे. महोदयाने आपलं मनोगत व्यक्त करा. ठिकाणी पुळूस गावामध्ये विशेष आमचं स्वर्गीय मोठ्या मालकांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही जे कॅम्प ठेवलेले आहेत त्यासाठी आलो होतो. खरं म्हणजे जिल्हा परिषद शाळेला आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला माझी विशेष भेट होती, पण आज येण्याचं कारण आपल्या गावामधील जे सर्व इथं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मोहन काका खरात पंचायत समिती सदस्य, मोहन काका गावडे ग्रामपंचायत सदस्य, सोमनाथ भाऊ माने, आपले गवळी भाऊसाहेब, त्याचबरोबर केंद्र प्रमुख सुरवसे सर, त्याचबरोबर कुंडलिक भोसले, त्याचबरोबर माजी अध्यक्ष पंकज गावडे आणि मुख्याध्यापक तुकाराम गावडे सर. आज या कार्यक्रमाला ज्यावेळेस मी इथं आलो शाळेमध्ये त्यावेळेस खरंच एक निसर्गरम्य वातावरणामधली आपली शाळा आहे, कारण की या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी हे वाडी वस्तीतील एक सर्वसामान्याच्या कुटुंबातले विद्यार्थी आहेत आणि इथं आल्यानंतर शाळेचा परिसर हा केंद्र शाळेच्या प्रमाणे विस्तारित आहे, पण नैसर्गिक आपत्ती ज्यावेळेस आपल्याकडे येत असतात त्यामध्ये आपल्याला ज्या पुराच्या नैसर्गिक आपत्तीला सामना करावा लागतो. या संदर्भात पण बरेचसे जणांचं झालं की आमची शाळा, आम्हाला इमारती ज्या आहेत त्या थोड्याशा उंचावरती पाहिजेत. तर नक्कीच पंचायत समितीमार्फत आपल्याला ज्या काही योजना राबवता येईल किंवा आपण ज्यावेळेस नवीन वर्गखोल्या करू त्यावेळेस त्या उंचावरती घेऊया, कारण की जरी पुराचं पाणी आलं तरी शाळेतील ज्या महत्त्वाची कागदपत्र असतील ते जुने आपल्याला आजही कोणत्याही कार्यक्रमाचं झालं तर आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला लागतो. अशा महत्त्वाची जी कागदपत्र असतात त्या कागदपत्रांसाठी ज्या अडचणी तयार होतात या सर्वांच्या गोष्टीचा विचार करून आपण इथून पुढच्या येणाऱ्या नवीन इमारती उंचावर बांधूयात आणि त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आता सांगितलं, सुरवसे सरांनी सांगितलं की गुणवत्तेचा प्रश्न, तर त्या संदर्भात आपण त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक विद्यार्थ्याला एक 100 पानी लहान वही करावी आणि त्यामध्ये
रोजचा गृहपाठ आपण त्यामध्ये लिहून द्यायचा प्रत्येक विषयाचा, की जेणेकरून तो गृहपाठ घरी गेल्यानंतर आपले पालक जे असतील ते बघतील आणि मुलांकडून तो अभ्यास करून घेतील. कारण की शिक्षक शिकवत असतोय, पण मुलं घरी आल्यानंतर आपलं ह्या कामामुळे दुर्लक्ष असतं किंवा मुलांचं पण थोडंफार एखादं अल्लड वय असतं, त्यामध्ये मला अभ्यास शिकवलाच नाही किंवा मला अभ्यास दिलाच नाही, ह्या गोष्टी होत असतात. त्याच्यासाठी मी शिक्षकांना गेल्या 2 महिन्याखालीच ह्या सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्याकडं ती वही असावी आणि त्यामध्ये रोजचा जो गृहपाठ असेल त्याचे जे प्रश्न असतील ते रोजच्या रोज त्या मुलांना लिहून द्यावेत आणि घरी गेल्यानंतर तसे आपल्या जी पालकांना सूचनाही द्याव्यात की आम्ही ज्या आपल्या पालकांना जी वह्या दिलेल्या आहेत त्यामध्ये जो अभ्यासक्रम गृहपाठ दिलेला आहे तो त्यांच्याकडून पूर्ण करून द्यावा. कारण की आता इथं मला असं सांगावं वाटतं की जिल्हा परिषदच्या शाळेचं थोडंसं संख्या कमी होण्यामागं इंग्लिश मिडियमचं थोडंसं प्रभुत्व वाढलेलं आहे की माझ्या मुलानं इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे, त्यांनी इंग्लिश वाचलं पाहिजे किंवा चांगल्या भारी दिसणाऱ्या पॉश अशा शाळेमध्ये गेलं पाहिजे. पण जिल्हा परिषदला येणारा हा सर्वसामान्यांच्या कुटुंबातील विद्यार्थी असतो, मुलगा असतो, गोरगरीब मोलमजुरी कष्टानं जाणाऱ्यांचे विद्यार्थी असतात. आणि आपण जे आजपर्यंत तयार झालेलो आहे, आपण पण सर्वजण जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमधूनच शिकून आज आपली मुलं प्रोफेसर असतील, शिक्षक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, ही ह्याच शाळेमधून शिकलेली मुलं आहेत. त्याच्यामुळं आपल्याला गावाकऱ्यांनी विशेष लक्ष देऊन आपल्या प्रत्येक गावातील शाळेमध्ये विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी असतील शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागत असेल त्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेऊन त्या विशेष अडचणी दूर कराव्यात. कारण की प्रत्येक ठिकाणीच प्रशासन पोचल, प्रत्येक ठिकाणीच सर्व गोष्टी होतील असं नाही होणार. कारण की प्रत्येक गाव लेवलचा विषय जे आहेत ते गावातल्या नागरिकांनी जर मनावर घेतलं तर शाळा सुधारण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही. आणि जसं त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेसाठी थोडीशी विद्यार्थ्यांना आपल्याला काम करावं लागतं, तर याच्यामध्ये काय वावगं नाही की विद्यार्थ्याच्या अंगी हा गुण असला पाहिजे की त्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. पण स्वच्छता करत असताना आपण ही काळजी घेतली पाहिजे की आता आपण बऱ्याचशा ठिकाणी बघतो दुर्घटना घडतात, त्या घटना घडून याच्यासाठी शिक्षकांनी पण विशेष लक्ष देऊन मुलांकडून जरी परिसर स्वच्छ करून घेतला तरी याच्यामध्ये काय वावगं नाही. पण त्याचबरोबर त्यांचा सर्वांगीण विकासासाठी त्यांची स्वच्छता परिसर असेल, स्वतःची स्वच्छता असेल किंवा दवाखान्याच्या विजिट असतील, त्या सर्व गोष्टी हा मुख्याध्यापक म्हणून असतील, केंद्रप्रमुख म्हणून असेल, त्या तुम्ही जबाबदारीनं पार पाडल्या पाहिजेत. कारण की जरी सभापती असलो तरी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेपर्यंत आपण नाही पोहोचू शकत प्रत्येक वेळेस. त्याच्यामुळं ज्या त्या गावातील लोकांनी थोडासा पुढाकार घेऊन राजकारण बाजूला ठेवून या गोष्टींवर जर लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच गावचा विकास होईल. आणि या कार्यक्रमाला मी अचानक भेट दिली, पण येथील वातावरण असेल किंवा शिक्षकांचं काम असेल ते उत्तम प्रकारे आहे. पण याच्यामध्ये थोडंसं सांगावंसं असं वाटेल की फक्त थोडंसं अजून आपल्याला गुणवत्तेकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. कारण की आपले जर विद्यार्थ्यांचा पाया म्हणजे पुढे येणारे समाजाचे विद्यार्थी आहेत ते याच शाळेतून घडणार आहेत. त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष देऊन गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष द्यावं होतं, हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
दर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या सूचनांचं मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि आम्ही सर्व शिक्षक तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही सर्वांच्या वतीनं त्यांना देतो. या कार्यक्रमासाठी सभापती महोदय आले, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सदस्य इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहिले. या सर्वांचं प्रशालेच्या वतीनं मी आभार मानतो आणि हा छोटेखानी कार्य असं जाहीर करतो.